मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार सुरू आहेत। मोदींच्या आवाहनानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांची अंमलबजावणी केलेली आहे। दरम्यान यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलंय, तर विरोधकांना थोडी प्रगल्भता यावी लागेल अशी टीका फडणवीसांनी केली आहे। पाहूयात। अशीच सुरुवात कायम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। एकाच दिवशी फक्त बातम्या होण्यासाठी ते करत असतील तर ते योग्य नाही। कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे। आम्ही प्रगल्भच आहोत। आम्ही काही स्वदेशासाठी गाड्या आमदार म्हणून आम्ही घेऊन फिरतोय असं तर नाहीच आहे। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय। विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। दरम्यान यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरू आहे। विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फडणवीसांनी मोटारसायकलनं आणि अनेक मंत्र्यांनी पायी चालत मंत्रालय गाठलं। दरम्यान यानंतर रोहित पवारांनी एका दिवसासाठी हे करू नये असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। तर टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। पंतप्रधानांनी कुठलाही कठोर निर्णय घेतला नाहीये, त्यामुळे गदारोळ करू नका असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं। काही लोक आज याला कशाला बैठकीला, मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले, कुणी अजून काय केलं, कुणी अजून सायकलवर गेलं, बरंच काय झालं। मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशीच सुरुवात कायम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। एकाच दिवशी फक्त बातम्या होण्यासाठी ते करत असतील तर ते योग्य नाही। विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल। जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत, त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं। कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांनीही प्रत्युत्तर दिलं। आम्ही प्रगल्भच आहोत। मोदींनी केलेल्या आवाहनानंतर देशातली जनता काय म्हणालेली आहे हे एकदा पहा। सरकार संदर्भातलं जनतेचं मत तुम्हाला कळणार असा पलटवार पटोले यांनी केला आहे। ही रील तर बनवता येईल एका दिवसासाठी, त्याला काही मोठा गोष्ट नाही। आज रील बनली, आता रील फिरत आहे, पण त्याच्यावरचे कॉमेंट तर बघा। थोडंसं लोकांनी काय कॉमेंट केलेले आहे ते थोडंसं बघितलं तर लोकांच्या मनात नेमकं या सरकारच्या बद्दल काय आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। नरेंद्र मोदींनी जेव्हा आवाहन केलं संध्याकाळच्या 8 वाजता हैदराबादमध्ये, त्याच्यानंतर काय कॉमेंट आले ते थोडं लोकांचे बघा, सर्वसामान्यांचे कॉमेंट बघा। आम्ही प्रगल्भच आहोत। आम्ही काही स्वदेशासाठी गाड्या आमदार म्हणून आम्ही घेऊन फिरतोय असं तर नाहीच आहे। मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे। मोदींच्या आवाहनानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांची अंमलबजावणी केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र टीकेचे बाण डागले। यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।